नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक निंबाळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण सोल्युशन चॅप्टर बघत होतो. आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे चॅप्टरवरील. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन अ लिक्विड बघितलेला आणि त्याच्यामध्ये बरेचसे पॉईंट बघितलेले. आज आपण सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड हा पॉईंट बघणार आहे. तर एक गोष्ट आपण सर्वांस माहीत असावी की गॅस हा लिक्विडमध्ये सोल्युबल असतो. बघा, गॅस हा लिक्विडमध्ये सोल्युबल असतो. त्याचं मी तुम्हाला एक रोजच्या वापरातलं उदाहरण देतो की जे पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी आहेत ते कशावरती जगतात, तर पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन हा श्वसनावाटी घेऊन जगतात. त्यांची श्वसनाची प्रक्रिया वेगळी, पण पाण्यामध्ये ऑक्सिजन असतो याच्यावरून आपल्याला सिद्ध होतं. तर गॅस हा लिक्विडमध्ये डिझॉल्व असतो हे तर आपल्याला माहिती आहे. सो गॅसेस आर सोल्युबल इन लिक्विड. मग या गॅसच्या लिक्विडमधील सोल्युबिलिटीवरती कशाचा परिणाम होतो हे आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट बघायचा आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग solubility of gas in liquid. गॅसच्या लिक्विडमधील सोल्युबिलिटीवरती कोणत्या फॅक्टरचा परिणाम होतो? दोन फॅक्टर आहेत. सगळ्यात पहिला आहे टेम्परेचर, दुसरा आहे प्रेशर. आपण वन बाय वन एकेकाला बघूयात. सगळ्यात पहिला बघूयात आपण टेम्परेचर. एक लक्षात घ्या की टेम्परेचर हे आपल्याला माहिती आहे की आपण घरामध्ये जरी एखादं भांडं घेतलं, भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि पाणी जर का गॅसवरती तापवलं तर त्याच्यामधून काही असे बुडबुडे बाहेर पडतात. बघा, समजा हे आपलं भांड आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, त्याला जर का आपण हिटिंग केलं गॅसवरती तर काय होतं, त्याच्यामधून काही बुडबुडे असे बाहेर पडतात. हे बुडबुडे कशाचे असतात? पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेल्या गॅसचे, म्हणजे मेनली ऑक्सिजनचे बुडबुडे असतात. म्हणजे याचा अर्थ असा, टेम्परेचर वाढवलं की गॅस बाहेर जातो, याचा अर्थ त्याची सोल्युबिलिटी कमी होते. याच्यावरून सिद्ध होतं. सो टेम्परेचर सोल्युबिलिटी आपण असं म्हणू शकतो की सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. फॉर गॅससाठी सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी काय होते, कमी होते. मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. बघा, समजा हे आपलं लिक्विड आहे. लिक्विड म्हणजे पाणी. या पाण्यामध्ये बघा इथपर्यंत लिक्विड. पाण्यामध्ये ज्यावेळी गॅस डिझॉल्व्ह होतो, म्हणजे ऑक्सिजन डिझॉल्व्ह होतो, त्यावेळी लक्षात घ्या वरती ज्यावेळी हा ऑक्सिजन डिझॉल्व्ह होतो त्यावेळी लक्षात घ्या, समजा हे ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स आहेत. हे ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत. ॲटमॉस्फिअर म्हणजे वरच्या वातावरणामध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की गॅसियस स्टेटमध्ये इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स हे खूप जास्त असतं. दोन मॉलिक्युल मधलं अंतर काय असतं, जास्त असतं. पण ज्यावेळी हे गॅसेस लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होतात, बघा लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होतात, त्यावेळी ऍक्च्युली काय होतं, हे छोटे छोटे मॉलिक्युल जे आहेत, हे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकत्र येतात, कंबाईन होतात आणि बबल्स तयार करतात. असे छोटे छोटे बबल्स तयार करतात. एक बबल तयार झाला, हा काय झाला, बबल तयार झाला. बघा, या प्रोसेसला आपण कंडेन्सेशन असं म्हणतो. कंडेन्सेशन म्हणजे जोडले जाणे. हे बरेचसे मॉलिक्युल जोडले जातात, असे छोटे असे बबल्स तयार होतात. आता तुम्ही म्हणाल की हे बबल्स डोळ्यांनी का दिसत नाही, तर हे बबल्स अतिशय सूक्ष्म असतात, अतिशय लहान असतात. बघा, मग या प्रोसेसला आपण काय म्हणतो, कंडेन्सेशन असं म्हणतो. ही कंडेन्सेशनची प्रोसेस होत असताना याच्यामधून हीट बाहेर पडते. म्हणजे ही प्रोसेस कशी आहे, एक्झोथर्मिक. दिस प्रोसेस इज
एक्झोथर्मिक, याच्यामधून काय होते, हीट बाहेर पडते, म्हणून ही प्रोसेस एक्झोथर्मिक आहे. आता मला एक सांगा सिंपल, आपण जर का टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर काय केलं, इन्क्रीज केलं, टेम्परेचर इन्क्रीज केलं तर हीट काय होणार आहे, वाढणार आहे. टेम्परेचर इन्क्रीज करतोय याचा अर्थ आपण हीट सप्लाय करतोय, त्या सिस्टीमला देतोय, मग ही हीट परत कोणाला पुरवली जाईल, या बबल्सला पुरवली जाईल, बरोबर. म्हणजे हीटची डायरेक्शन, हीट एनर्जीची जी दिशा आहे ती आपण काय करतोय, रिव्हर्स करतोय, उलटी करतोय. मॉलिक्यूलची डायरेक्शन सुद्धा काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. हा मॉलिक्यूल इकडे होता, हा परत माघारी जाणार, म्हणजे मॉलिक्यूलची डायरेक्शन रिव्हर्स होणार. म्हणजे लक्षात घ्या, मॉलिक्यूल एकमेकांपासून लांब होणार आणि ते मॉलिक्यूल लांब झाल्यामुळेच बबलची साईज काय होते, वाढत जाते, लक्षात घ्या. आणि बबलची साईज वाढली की तो त्या सॉल्व्हंट मध्ये अकोमोडेट होऊ शकत नाही, म्हणजे सॉल्व्हंट त्या बबलला सामावून घेऊ शकत नाही, म्हणून हे बबल्स परत काय होतात, सॉल्व्हंट मधून बाहेर पडतात. बरं, आता सोल्युबल झालेला बबल ऍटमॉस्फिअर मध्ये परत बाहेर पडला म्हणजे सोल्युबिलिटी काय झाली, डिक्रीज झाली. म्हणजे याचा अर्थ असा की टेम्परेचर इन्क्रीजेस, सोल्युबिलिटी डिक्रीजेस. टेम्परेचर इन्क्रीज केला की सोल्युबिलिटी काय झाली, डिक्रीज झाली. सोल्युबिलिटी डिक्रीज झाली. टेम्परेचर इन्क्रीज केल्यावर सोल्युबिलिटी डिक्रीज होते, मग टेम्परेचर डिक्रीज केल्यावर सोल्युबिलिटी काय झाली पाहिजे, इन्क्रीज झाली पाहिजे. सो सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. बघा, आता याचं एक तुम्हाला वेल नोन उदाहरण देतो, आपल्याला सिलेबसला पण एक उदाहरण आहे. जवळपास 10 लाख बिलियन, 10 लाख बिलियन गॅलन. बघा आकडा किती मोठा आहे, विचार करा. हा 10 लाख आहेत, हे 10 लाख. बिलियन म्हणजे 1 अब्ज, म्हणजे 100 करोड. गॅलन म्हणजे 4.5 लिटर. म्हणजे या 10 लाखला 100 करोडनी मल्टिप्लाय करा, त्याला गुणिले 4.5 ने मल्टिप्लाय करा. एवढं लिटर पाणी अमेरिकेमध्ये काय केलं जातं, इंडस्ट्रियल कुलिंग साठी वापरलं जातं. म्हणजे कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या हाय टेम्परेचरच्या रिएक्शन केल्या जातात. हाय टेम्परेचरच्या रिएक्शन केल्यानंतर तो जो रिएक्टर आहे तो रिएक्टर गरम होतो. त्याला गरम झालेला रिएक्टर परत थंड करण्यासाठी एवढ्या लिटर पाण्याचा वापर केला जातो. आणि हे पाणी वापरल्यानंतर परत नदीमध्ये सोडलं जातं. नदीमध्ये सोडल्यामुळं ते पाणी गरम होतं आणि गरम झाल्यामुळं त्याच्यामधील जो ऑक्सिजन आहे डिझॉल्व्ह झालेला, तो डिझॉल्व्ह झालेला ऑक्सिजन बाहेर पडतो. का पडतो, तर आपण शिकलेलो सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. बघा, गॅस बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यामुळं त्याच्यामधले जे राहणारे जे प्राणी आहेत पाण्यामध्ये ते मरून जातात, त्यांच्या रिप्रोडक्शन वरती सुद्धा परिणाम होतो. म्हणून लक्षात घ्या, सोल्युबिलिटी आणि टेम्परेचरचं काय रिलेशन आहे हे आपण बघितलं. बघा, आता आपण प्रेशर बघूयात. टेम्परेचर आपण शिकलो. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ ए गॅस इन अ लिक्विड. आता आपण मी काय सांगितलं, दुसरा पॉइंट बघूयात, प्रेशर. आपण सर्वांना माहित असेल की आपण कार्बोनेटेड ड्रिंक्स समजा आपण बघितलेले असतील, म्हणजे थम्स अप, कोका कोला, मिरिंडा वगैरे जे काही कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत ते आपण बघितलेले असतील. त्यांचं जर आपण टोपण उघडलं तर त्याच्यामधून एक आवाज येतो आणि त्याच्यामधून बबल्स बाहेर येतात. काय येतात, तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड गॅस प्रेशर करून भरलेला असतो. आणि म्हणजे बघा, समजा ही सॉफ्ट ड्रिंकची बॉटल आहे असं आपण समजू. हे समजा सॉफ्ट ड्रिंकची बॉटल आहे. हा सॉफ्ट ड्रिंक कसा बनवला जातो, तर याच्यामध्ये शुगर सिरप टाकला जातो, कलर टाकला जातो, फ्लेवर टाकला जातो, वगैरे वगैरे जे काही इन्ग्रेडियंट्स असतात त्या याच्यामध्ये सॉफ्ट ड्रिंक मध्ये ते सगळं टाकलं जातं. आणि शेवटी पाईपने
एक पाईप लावून प्रेशर देऊन याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड गॅस डिझॉल्व्ह केला जातो दाब देऊन. कधीतरी तुम्ही काही हातगाडावरती ते सोडा वॉटर विकणारे काही लोक असतात बघा, जसं आईस्क्रीम गोळा वगैरे विकायला येतात, त्या लोकांच्याकडे सुद्धा एक सिलेंडर असतो, ते सुद्धा कार्बोनेटेड ड्रिंक्स काही ठिकाणी बनवून देतात बघा. हे कार्बन डायऑक्साइड गॅस ते काय करतात, डिझॉल्व्ह करतात प्रेशर देऊन, आणि नंतर ही कॅप बंद करून टाकतात, ही कॅप सील करून टाकतात, अशा पद्धतीने बंद करतात. मग काय होतं, प्रेशर असल्यामुळे कार्बन डायऑक्साइड गॅस त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतो, आणि ज्यावेळी तुम्ही कॅप बाजूला काढता त्यावेळी हा गॅस सर्व बाहेर येतो, त्याच्यामुळे याच्यामधून बबल्स बाहेर येतात बघा. मग याच्यावर आपल्याला एक गोष्ट काय जाणवते की आपण टोपण काढलं म्हणजे प्रेशर रिलीज केला, प्रेशर कमी केला की सोल्युबल झालेला गॅस बाहेर पडतोय. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ असा होतो की सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. म्हणजे प्रेशर वाढवला की सोल्युबिलिटी वाढते, प्रेशर कमी केला, टोपण काढलं, गॅस बाहेर गेला, म्हणजे सोल्युबिलिटी कमी झाली. प्रेशर वाढवला, सोल्युबिलिटी वाढली, प्रेशर कमी केला, सोल्युबिलिटी कमी झाली. आता सोल्युबिलिटी आणि प्रेशर या दोन्हींच्या मधलं रिलेशन सगळ्यात पहिल्यांदा हेनरी नावाच्या सायंटिस्टने मांडलं बघा. त्यांनी वेगवेगळे गॅसेस घेतले, वेगवेगळे सॉल्व्हंट घेतले, त्यांनी प्रेशर इन्क्रीज करून बघितला, सोल्युबिलिटीचा अभ्यास केला, प्रेशर डिक्रीज करून बघितला, सोल्युबिलिटी कमी होते का जास्त होते ते बघितलं. हे सगळं करून त्याला एक जाणवलं की सोल्युबिलिटी ही प्रेशरशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, आणि त्याने एक लॉ मांडला, त्या लॉला आपण म्हणतो हेनरीज लॉ. हेनरीने हा लॉ मांडला म्हणून त्याला आपण हेनरीज लॉ असं म्हणतो. हा हेनरीज लॉ काय सांगतो बघा, solubility of a gas is directly proportional to pressure of gas above solution. म्हणजे या गॅसची जी तुमची सोल्युबिलिटी आहे ती गॅसवरती त्या सोल्युशनच्या वरती असलेल्या प्रेशरशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जेवढा जास्त प्रेशर असेल तेवढा गॅस जास्त सोल्युबल असेल बघा. आणि पुढे एक कंडिशन अशी दिलेली आहे की ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे लॉ काय सांगतो बघा, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ गॅस अबव सोल्युशन. म्हणजे सोल्युबिलिटी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर असते, पण पुढे कंडिशन काय टाकली, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग पुढे कंडिशन अशी मी टाकतो, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट पाहिजे. का टेम्परेचर कॉन्स्टंट पाहिजे, तर टेम्परेचरचा सुद्धा परिणाम सोल्युबिलिटी वरती होतो, हे आपण आता 2 मिनिटांपूर्वी बघितलेले. मग ज्यावेळी तुम्ही प्रेशर वाढवत असता त्यावेळी सोल्युबिलिटी वाढते का कमी होते हे बघण्यासाठी आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे ना. जर टेम्परेचर बदललं तर सोल्युबिलिटी वरती होणारा परिणाम हा प्रेशरमुळे होतोय का टेम्परेचरमुळे होतोय हे आपल्याला समजणार नाही. त्याच्यामुळं ज्यावेळी आपण सोल्युबिलिटी आणि प्रेशरचा अभ्यास करत असतो त्यावेळी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं बघा, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग आपल्याला इथं प्रपोर्शनॅलिटीचं साइन घालवायचंय, चिन्ह घालवायचं आणि इक्वॅलिटी आणायची. प्रपोर्शनॅलिटी काढून इक्वॅलिटी आणूयात. एस इज इक्वल टू, मग आपल्याला काय करावं लागतं, एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करावं लागतं, मी त्याला के म्हणतो. त्या केला मी एच असा सफिक्स लावतो का, एच फॉर हेनरीज. दिस कॉन्स्टंट इज नोन ॲज हेनरीज कॉन्स्टंट बघा, आणि इथं मी पी असं म्हणतो, के एच इंटू पी. सो मग खाली आपल्याला टर्म्स लिहाव्या लागतील. where S is solubility of gas in a liquid, KH is the proportionality constant. It is also known as Henry's constant. याला आपण
हेनरीज कॉन्स्टंट असं सुद्धा म्हणूया बघा. आणि P इज द प्रेशर ऑफ गॅस अबाउट सोल्युशन. प्रेशर ऑफ गॅस अबाउट सोल्युशन. बघा या टर्म्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला जर का परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, राईट द रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड प्रेशर ऑफ गॅस अबाउट सोल्युशन अँड एक्सप्लेन द टर्म्स इन इट, म्हणजे त्याच्यामधल्या टर्म्स एक्सप्लेन करा, तर ह्या टर्म्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता आपण एक काम करूयात की या KH म्हणजे हेनरीज कॉन्स्टंट याचा आपण युनिट काढूयात. सो नेक्स्ट पॉइंट इज युनिट ऑफ KH. KH आपण युनिट काढू. इथं मला एक सांगा की इथं P प्रेशर आहे, इथं मल्टिप्लाइड आहे, तिकडे आल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. S अपॉन P इज इक्वल टू KH. बघा मग आपण सोल्युबिलिटीचं युनिट काय, सोल्युबिलिटीचं युनिट आहे मोल पर लिटर, बघा पर लिटर. आणि प्रेशरचं युनिट काय, बार युनिट आहे. प्रेशरचं युनिट काय, बार इज इक्वल टू युनिट ऑफ KH. बघा युनिट ऑफ KH. मग मोल पर लिटर, बारचा घातांक 1 आहे, पर बार, बार इनवर्स, बघा इज इक्वल टू KH. दिस इज द युनिट ऑफ KH. बघा तुम्ही प्रेशर पास्कल मध्ये सुद्धा घेऊ शकता, फक्त कंडिशन अशी आहे तुम्ही जर प्रेशर पास्कल मध्ये घेत असाल तर व्हॉल्यूम तुम्हाला मीटर क्यूब मध्ये घ्यावं लागेल, लिटर मध्ये घेऊन चालणार नाही. बघा सो दिस इज द युनिट ऑफ KH. आता आपण हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशनला मी इक्वेशन 1 असं नाव देतो. बघा या इक्वेशन 1 वरून आपण एक गोष्ट अशी म्हणू शकतो की जर का प्रेशरची किंमत इफ P इज इक्वल टू 1 बार, प्रेशरची किंमत जर का 1 बार केली आपण तर 1 इंटू KH काय येणार आहे, KH येणार आहे, बरोबर. मग आपण असं म्हणू शकतो की इफ P इज इक्वल टू 1 बार देन S इज इक्वल टू KH. S ची किंमत KH एवढी असेल, म्हणजे सोल्युबिलिटीची किंमत काय, KH ची किंमत काय असेल, सोल्युबिलिटी एवढी असेल. आणि KH म्हणजे काय, हेनरीज कॉन्स्टंट. मग आपण हेनरीज कॉन्स्टंट KH याची डेफिनेशन आपण करू शकतो. कशी करू शकतो बघा, हेनरीज कॉन्स्टंट KH can be defined as it is double inverted comma मध्ये मी टाकतो, it is solubility of gas in a solution when pressure of gas is 1 bar. बघा म्हणजे it is solubility of gas in a solution when pressure of gas is 1 bar. म्हणजे KH ही काय सोल्युबिलिटी, बरोबर. इट इज सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ सोल्युशन, पण कधीची, जर का आपण प्रेशरची किंमत 1 बार पुट केली तरच, बरोबर. सो इट इज द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ सोल्युशन व्हेन प्रेशर इज 1 बार. बघा आता आपण समजले, याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा नोट लिहून घेऊ शकता. आपण आता हा जो हेनरीज लॉ आहे, या हेनरीज लॉला काही लिमिटेशन्स आहेत. बघा हे लिमिटेशन्स आहेत, ते लिमिटेशन्स आपल्याला बघायचे आहेत. बघा तर लिमिटेशन्स आपण शिकूया. Limitations of Henry's law.
हेनरीज लॉच्या मर्यादा. या लिमिटेशन्सला आपण एक्सेप्शन्स असं पण म्हणू शकतो, पण लिमिटेशन हा जास्त योग्य शब्द आहे असं मला वाटतं. तुम्ही याच्यावरती चर्चा करू शकता. लिमिटेशन्स ऑफ हेनरीज लॉ. हेनरीज लॉचे लिमिटेशन काय? मी मुद्दाम हे ठेवलेले बघा. एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. बघा, लिमिटेशन म्हणजे हेनरीज लॉच्या मर्यादा काय ते आपल्याला बघायचे. तर सगळ्यात पहिलं लिमिटेशन मी तुम्हाला एक सिंपल सांगतो. लिमिटेशन म्हणजे एकच लिमिटेशन आहे की जो हेनरीज लॉ आहे तो हेनरीज लॉ इट इज फॉर नॉन रिएक्टिंग गॅसेस. नॉन रिएक्टिंग गॅसेस, बरोबर. हेनरीज लॉ होल्ड्स गुड फॉर नॉन रिएक्टिंग गॅसेस. म्हणजे हेनरीज लॉ हा नॉन रिएक्टिंग गॅसेस साठी एकदम परफेक्ट आहे. बघा, नॉन रिएक्टिंग गॅसेस म्हणजे काय? जो गॅस सॉल्व्हंट सोबत रिएक्शन करत नाही त्याच्यासाठी हा हेनरीज लॉ चांगला आहे. पण ज्याची रिएक्शन होते, आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की अमोनिया गॅस. अमोनिया गॅस आपण ज्यावेळी पाण्यामध्ये टाकला H2O, त्यावेळी काय होतं बघा. H2O ची मी थोडीशी फोड करतो. फोड अशी करतो की H आणि OH अशी मी फोड करतो. अमोनियावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात हे आपल्याला माहिती आहे. ती लोन पेअर तो हायड्रोजनला देतो. याच्यामधला बॉन्ड इथे शिफ्ट होतो आणि काय होतं बघा, NH3 आहे त्याला एक हायड्रोजन मिळाला, NH4 झाला आणि नायट्रोजनने स्वतःकडचे इलेक्ट्रॉन दिल्यामुळे नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज झाला. NH4 प्लस आणि त्याच्या बॉन्ड मधले OH ने इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज झाला. म्हणजे NH4 प्लस आणि OH मायनस. म्हणजे अमोनिया ज्यावेळी आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला त्यावेळी त्याच्यापासून अमोनियम आणि हायड्रॉक्साइड आयन हे तयार झाले. म्हणजे त्याची रिएक्शन झाली आणि रिएक्शन झाल्यामुळे काय होणार आहे, तर जेवढी सोल्युबिलिटी तुमची असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त सोल्युबल होईल. का? तर त्याची रिएक्शन होईल. हेनरीज लॉच्या नियमानुसार ज्या प्रमाणामध्ये प्रेशर वाढल्यावर जेवढी सोल्युबिलिटी वाढायला पाहिजे त्यापेक्षा जास्त सोल्युबिलिटी वाढते. मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने थोडंसं समजून सांगतो. तर एक लक्षात ठेवा की हेनरीज लॉ काय सांगतो की सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. बरोबर. म्हणजे प्रेशर वाढवलं की सोल्युबिलिटी वाढते. मग प्रेशर कमी केल्यावर सोल्युबिलिटी पण कमी व्हायला पाहिजे. पण प्रेशर कमी केल्यावरती इतर सोल्युबिलिटी कमी होत नाही. काही प्रमाणामध्ये होते आणि काही प्रमाणामध्ये होत नाही. समजा तुम्ही एक अर्धा किलोग्रॅम जर का अमोनिया गॅस तुम्ही 1000 लिटर मध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे आणि तुम्ही प्रेशर करून डिझॉल्व्ह केलेला आहे आणि तुम्ही जर का प्रेशर कमी केलं तर परत हा असा तुम्हाला अर्धा किलोग्रॅम भेटणार नाही. अमोनिया गॅस थोडासा कमी भेटेल. कारण का? त्याच्यापैकी काही भाग हा डिझॉल्व्ह झालेला असेल, रिएक्शन झालेली असेल काही भागाची. बघा, मी परत एकदा सांगतो. सोल्युबिलिटी वाढवली की प्रेशर वाढले की सोल्युबिलिटी वाढायला पाहिजे. प्रेशर कमी झाल्यावर सोल्युबिलिटी कमी व्हायला पाहिजे. पण इथं प्रेशर जर आपण कमी केलं तर सोल्युबिलिटी कमी होत नाही. कारण का? या गॅसची रिएक्शनच झालेली आहे. गॅसची रिएक्शन झाली म्हणून तो गॅस बाहेर पडू शकत नाही. बघा, तसंच दुसरं एक उदाहरण, कार्बन डायऑक्साइड गॅस आपण घेतला, त्याची वॉटर बरोबर रिएक्शन केली तर सिंपल काय होणार आहे, CO2 प्लस H2O काय होणार, H2 हा C आणि ऑक्सिजन 2 आणि 1 3 H2CO3 हा कार्बोनिक ऍसिड तयार होईल. कार्बोनिक ऍसिड तयार होईल. बघा, मग कार्बोनिक ऍसिड हा तयार झाल्यानंतर ना म्हणजे कार्बन डायऑक्साइड गॅस तुम्ही सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करायला गेला पण त्याची रिएक्शन झाली. प्रेशर देऊन तुम्ही डिझॉल्व्ह केला, त्याची रिएक्शन झाली, कार्बोनिक ऍसिड तयार झाला. मग प्रेशर तुम्ही कमी केल्यानंतर परत हा असा कार्बन डायऑक्साइड गॅस भेटणार आहे का? सगळा भेटणार आहे का? नाही. कारण त्याच्यापैकी काही असा भाग आहे ज्याच्यापासून कार्बोनिक ऍसिड तयार झालाय, त्याची रिएक्शन झाली. म्हणून जेवढा डिझॉल्व्ह केला तेवढा माघारी मिळणार नाही. सो दीज आर सम लिमिटेशन्स ऑफ हेनरीज लॉ. अजून एक महत्त्वाचं उदाहरण ते म्हणजे हिमोग्लोबिनचं. आपण जे ऑक्सिजन घेतो, जर काय असं होत असतं, आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतोय श्वसनावाटे, म्हणजे आपल्या लंग्स वरती आपण प्रेशर देतोय. बघा, प्रेशर दिल्यानंतर ना आपण ज्यावेळी प्रेशर रिलीज करतो, बाहेर सोडतो, त्यावेळी आहे असा ऑक्सिजन बाहेर पडतो का? नाही पडत. कारण का? ऑक्सिजन हा आपल्या ब्लड मध्ये एक पिगमेंट आहे, त्याचं नाव आहे हिमोग्लोबिन. त्या हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होतो आणि ऑक्सी हिमोग्लोबिन तयार करतो
आणि ऑक्सी हिमोग्लोबिन तयार झाल्यामुळं लक्षात घ्या, प्रेशर रिलीज केला तरी त्याची सोल्युबिलिटी पूर्णपणे डिक्रीज होत नाही, जसं हेनरी लॉ सांगतो तसं. बघा, सो राहिलेला मुद्दा आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊयात. धन्यवाद.